यात्रा होते आहे अनेक वर्षापर्यंतची परंपरा आहे त्याबद्दल काय सांगतात? मुळातच ही अनेक वर्षाची असणारी परंपरा एकीचं प्रतीक, श्रद्धेचं, भावनेचं आणि एक जागृततेचा लहान गावातून उगम झालेला ना आज जगभर प्रसिद्ध असा आमचा हा बगाड यात्रेचा उत्सव आहे. या उत्सवामध्ये आमच्या गावातील 18 पगड जाती, लहान थोर सगळ्या समाजाला माने, सगळा समाज असा मिळून मिसळून असणारा एकात्मतेनं नेणारा हा बगाडाचा रथ. हा बगाड्या होळी दिवशी, पौर्णिमे दिवशी जे देवाला नवस करतात, ज्याच्यावर बगाड येतो त्याचा कौल लागला जातो. त्या बगाड्याला 5 दिवस बगाड्या ह्या मंदिरातच वास्तव्याला असतो. आणि आज काल फार मोठा छबिना असा गावात निघून बघा आमच्या भैरवनाथाचीच बहीण जनियाईचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जातो. तिथं देवाचं लग्न लागतं 3:30-4 वाजता आणि पहाटे 5 वाजता गावातील गावकऱ्यांच्या आणि बैलांच्या सहाय्याने हा रथ सोनेश्वर या ठिकाणी येतो. आपण जिथं आता उभं हे पवित्र असं कृष्णा नदीचं बावधन वजोडे हद्दीवर येतं सोनेश्वरी तीर्थक्षेत्र आहे. इथं हा रथ येतो आणि इथं बगाड्याला विधिवत पूजा अर्चा करून आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर बगाड्या इथं जुंपून बगाड्याला इथून 12 बैलाच्या साह्याने पंचमीच्या चालू झालं की 12 बैलाच्या साह्याने हा रथ भैरवनाथाच्या मंदिरामध्ये नेला जातो. आज पाहायला गेलं तर सर्वत्र बावधन हा अशा खंडातल्या म्हणजे सगळ्यात मोठी बावधनची यात्रा म्हणजे हे होती. आणि या यात्रेमध्ये जे बगाड्याचा मान आहे ते कशाबद्दल काय नवस होता? बगाड्याचा मान हा मान नाही आहे. बगाड्या हा नवसाचा नवसकरी बगाड्या आहे. ज्यानं देवाला दावा केला आहे, कुठल्याही संकटात मनातली इच्छा मागितली आणि त्याच्यातून देवाने त्याला वाचवलं किंवा त्याचा नवस पूर्ण केला की त्यानं होळी पौर्णिमे दिवशी कौलाला बसायचं आणि देवाने उजवा कौल दिला की तो बगाड्या होतो. असा बगाड्याचा मान आहे. यावेळेसचा बगाड्याचा मान, ह्या वर्षी बगाड्याचा मान विठ्ठल सोपान कदम म्हणून बावधनचेच रहिवासी मुंबईला नोकरीच्या निमित्तानं असतात. त्यांनी त्यांच्या भावाला थोडासा आरोग्याच्या तक्रारी होत्या, आजारी होते, भाव बरा व्हावा, भावाची तब्येत बरी व्हावी म्हणून भावासाठी त्यांनी नवस केला होता. भाव व्यवस्थितपणे तब्येत त्यांची झाल्यानंतर त्यांनी ह्या वर्षी त्यांच्यावर बगाडा